नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महामंथनच्या माध्यमातून आपण अनेक विविध क्षेत्रातील लोकांशी बातचीत करत असतो, परंतु आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत जे समाजकारणी आहे, राजकारणी आहे आणि एक यशस्वी उद्योजक बनून ते पुढे आलेले आहेत. तर त्यांचं आज आपण या ठिकाणी त्यांना आपण पाचारण केलेलं आहे. ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांचं विशेष एक महत्त्वाचं आहे. दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणून त्यांची सर्व ख्याती आहे. अगदी कराडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरात त्यांचा एक व्यवसाय आहे. शिवराज अख्खा मसूर. शिवराज अख्खा मसूरानं अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर वेगवेगळ्या राज्यातसुद्धा नाव कमावलेलं आहे. आणि इथं येणारे, कराडला येणारे सर्व पर्यटक असोत किंवा कोणीही व्यक्ती असोत, शिवराज धाब्यावरती एकदा जेवायचं आहे असं म्हणणारं एक नाव कमावलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वाला आज आपण इथं भेटणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत प्रतापराव साळुंखे. आपलं या ठिकाणी स्वागत. नमस्कार. आता थोडंसं आपण फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. सुरुवात आपली कशा पद्धतीनं झाली, म्हणजे आपलं शाळेले शिक्षण कुठं झालं आणि तिथून कसा कसा प्रवास घडत गेला त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. शालेय शिक्षण माझं तसं कराडमध्येच झालं. आमचं कुटुंब तसं बघितलं तर शेतकरी कुटुंब, पण शालेय आम्ही शिक्षण घेतलं ते नगरपालिका शिक्षण नगरपालिकेच्या स्कूलमध्ये घेतलेलं आहे. त्यातून आम्ही मग मी टिळक हायस्कूलमध्ये 10वी पासआउट 87ला झालो. त्यानंतर प्रवास करत करत समाजकार्याबरोबर राजकारणाची सवय लागत गेली. त्यातच शेती करत असं पुढं चाललो तर नेहमी मला परत असं वाटायचं की माझ्याबरोबर असणारे सर्व मित्रमंडळी, त्यांचे कोणाचे काय अडचणी, कोणाचं काय ते सोडवण्यात माझा थोडासा वाटा जास्त राहत गेला. हा, पण आपण शिक्षण जे घेतलेलं आहे ते शिक्षण कुठपर्यंत तुम्ही गेलात? म्हणजे 10वी टिळक हायस्कूलला झाली, त्याच्यानंतर कॉलेज शिक्षण वगैरे कुठं झालं? 10वी मी पासआउट टिळक हायस्कूलला 87ला झालो. त्यानंतर घरची परिस्थिती तशी बेताची असल्यामुळं डिप्लोमाला जायचं होतं, तर परिस्थिती नसल्यामुळं विनोदाय चव्हाण कॉलेजला आर्ट्सला ॲडमिशन घेतलं. तिथून BA पर्यंत ग्रॅज्युएशन केलं तिथं. आणि त्यानंतर नोकरीच्या ह्याच्यात गेल्यानंतर नंतर शिक्षण थांबलं. नंतर परत ह्या व्यवसायात पुढे. मग शालेय शिक्षणाच्या दरम्यान आता जसं तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला तर घरची परिस्थिती तशी नव्हती, बेताचीच परिस्थिती. मग अशा वेळेला एखाद्या शालेय जीवनातला किंवा कॉलेज जीवनातला एखादा प्रसंग काही आहे का, म्हणजे तुमच्या ठळक आठवणीत आहे असं काय एखादा सांगा. प्रसंग असं काही नाही. कसं आहे, शालेय जीवन, माध्यमिक आणि कॉलेज जीवन यामध्ये बेताची जरी असली तरी नेहमी शिक्षणाकडे थोडं लक्ष, तेवढंच खेळाकडे जास्त माझा कल होता. हा, म्हणजे कॉलेज कोणता खेळ तुम्हाला आवडायचा? मी क्रिकेट खेळ खेळायचो आणि सांघिक खेळ जवळजवळ सगळे खेळलेलो आहे. त्यामुळे फुटबॉल सुद्धा खेळलो, क्रिकेट खेळलो, कबड्डी खेळलो, खो खो खेळलो. आणि शूटिंगच्या घरात पहिल्यापासून बंदूक वडिलांची असल्यामुळं शूटिंगचा एक नाद होता. मग आता तुम्ही ज्यावेळेला शालेय जीवनात म्हणजे कॉलेजचं जीवन तुमचं झालं, BA पासआउट झाला, त्यानंतर तुम्ही नोकरीसाठी कुठं प्रयत्न केलात का? त्यावेळेस नोकरी अशी मिळत नव्हत्या. मग त्यामुळे BA म्हणजे 12वी पासूनच नोकरीसाठी मर्चंट बँकेत मी पहिल्यांदा कराडच्या मर्चंट बँकेत केले. मग तिथं किती वर्ष केलं तुम्ही? तिथं 2-2.5 वर्ष केले नोकरी. मग पुन्हा तिथून बाहेर पडलात? तो कुठल्या विचार घेऊन किंवा कुठे व्यवसायाकडे वळायचा असं काही होतं का? नाही, त्यात ते आमचे चुलते पनवेलला होते, तर त्यांनी तिथं CL2 कंट्री लिकर
होलसेलचं त्यांचं होतं ते बघण्यासाठी मला तिथं मॅनेजर विथ मालक अशा पद्धतीनं 2 वर्ष तिथं गेलो होतो. त्या अनुभव घेतला आणि परत मी कराडला आलो. मग त्याच्यानंतर तुम्ही समाजकारणात कुठली कामं केलीत आणि तुम्ही राजकारणाकडे कसा वळला? नाही, त्यानंतर मंडळाच्या छत्रपती गणेश मंडळाच्या माध्यमातून काही समाजकारण करत बसलो. त्याबरोबरच माननीय पी डी पाटील साहेब व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जयवंतराव दादा जाधव हे पण ह्यांच्या बरोबर राहून मी राजकारणात त्यांचं काय चाललंय कसं चाललंय त्यांच्याबरोबर बघत होतो. म्हणजे पी डी पाटील साहेब आणि त्यांचं एकत्र असताना त्यांच्या बरोबर तुम्ही राजकारणात प्रवेश ते केला. एकत्र असताना मग त्यांच्या राजकारणाचा तुम्हाला काही अनुभव कशा पद्धतीने राजकारण चालायचं त्यावेळेला? काय नाही, जेवण दादाचा तसा स्वभाव एक नंबर होता. त्यांनी राजकारणात दिली जबाबदारी तो मुलगा करणारच, त्यामुळे ते त्यांचं तेच होतं. पण ती सवय आम्हाला बी लागली की एखाद्या विश्वास ठेवला तर ते विश्वास पूर्ण करणार आणि त्या पद्धतीनं पुढं चालत गेलं. मग जयवंतराव जाधवांच्या नंतर मग पी डी साहेबांच्या बरोबर किंवा पुढे मग तुम्ही बाळासाहेब पाटील यांच्यासोबत तुम्ही काम केलं. मग तिथून कसा प्रवास झाला तुमचा? तुम्ही सक्रिय कसं झालात राजकारणात? परिस्थिती बेताचीच असल्यामुळं आता नंतर राजकीय एका गटात 2 पार्ट्या पडल्यामुळं आता आमचा प्रॉब्लेम झाला तसा. पण 2001 साली आमच्या लहान मॅडम वकील साहेब आहेत बहिणींना बाळासाहेब पाटलांनी तिकीट दिलं 2001ला. त्यावेळेस अनुभव पण नव्हता काय नाही आणि लोकांची तशी जरी क्वालिफाईड असल्या तर त्यावेळेची ती परिस्थिती नव्हती, कारण प्रभाग पद्धत पहिल्यांदाच आली होती. बरोबर. आणि त्या प्रभाग आणि जनतेतनं नगराध्यक्ष हे कोणाच्या पूर्ण लक्षात आलं नाही त्यावेळेस. मग त्यावेळेला काय झालं? त्यावेळेस आपला पराभव झाला. पण जरी पराभव झाला तरी आपण थांबलो नाही, खचलो नाही, तरी परत समाजकार्य करत राहिलो. आणि ते कार्य करत करत सगळ्यांच्या मित्र जुळणी करत आम्ही 2006ला परत इलेक्शन समोर गेलो. पण तत्पूर्वी त्याच्या आधी मी आमच्या प्रभागातली, त्यावेळेस प्रभाग नव्हते, वार्ड होते, त्या वार्डातले 5 मंडळ एकत्र करून नवरात्र उत्सव एकत्र स्थापन केला आणि त्याचा मी अध्यक्ष होतो. आणि तशा पद्धतीने कराडात नवरात्र उत्सव आमच्या इथं जोरात हिंदू तेज नावानं जोरात चालू होता. तो कायम राहिला, तो अनुभव सगळ्यांना मिळाला त्याचा. आणि त्यामुळं जे घडत गेलो पुढं, मग 2006ला इलेक्शनला समोर गेलो आणि तिथं. पण त्यावेळेला तुमचं मंडळ म्हटलं की कराडमध्ये पूर्ण फेमस असायचं आणि शेवटी काहीतरी तणावाचं वातावरण पण कधी कधी आढळायचं. मग ते कसं तुम्ही म्हणजे? आता काय झालंय, मंडळ म्हणलं की वाजप आलं आणि वाजंत्री आल्यानंतर ते माझं मोठं का तुझं मोठं, त्यामुळं ते फक्त प्रकार व्हायचा. असा तणाव लोकांना दिसत होता, पण तणाव तसा नव्हता. कारण ते दोन्ही मंडळ, जे एक मंडळ आहे ते आमच्या वर, दुसरं मंडळ आल्हाद म्हणून आहे आमचं छत्रपती, जरी समोरासमोर आली तरी एक भाऊ त्या मंडळात आहे, एक भाऊ ह्या मंडळात आहे. त्यामुळे भाऊ तशी भांडणं करत नव्हती, पण वातावरण तणावपूर्ण होतं. म्हणजे असे एकमेकाची ईर्ष्या, तुझं हे वाजतंय तर माझं हे वाजणार किंवा अशा पद्धतीचं होतं. मग त्यावेळेला आता तुमची आपण भगिनी म्हणू, म्हणजे बहीण आपल्या विद्याराणी साळुंके यांना नगराध्यक्ष पदाचा मान मिळाला. तो कशा पद्धतीने? त्यावेळेस नाही मिळाला. 2006ला आपण जिंकलो आणि युती हे 3 अपक्षांच्यावर करावी लागली.
आणि ते अपक्ष कोण आहेत त्यावेळेस माहिती नव्हतं. तर ते आत्ताचे आमदार माननीय अतुलबाबा भोसले त्यांचे 3 सदस्य निवडून आले होते. मग त्यांच्यावर युती करून लोकशाही आघाडीची सत्ता आली. आणि त्यावेळेस 2008ला म्हणजे 9ला त्यांना आमदारकीला उत्तरेत वार्ड वेगवेगळे झाले 2009ला. तर त्यावेळेस त्यांना उत्तरेत आमदारकी लढवण्यासाठी जायचं होतं. त्यामुळे त्यांनी मग इथला पाठिंबा काढून घेतला. त्यावेळेस आमचा हक्क होता नगराध्यक्षाचा, तो तिथनं गेला त्यावेळेस. मग तुम्ही व्यवसायात आलात, एक हॉटेल व्यवसाय किंवा शिवराज ढाबा 2005ला आलो. मग हे कसं घडत गेलं, थोडस त्याची पार्श्वभूमी थोडस. शिवराज ढाबा चाललो होतो, नोकरी सोडली, परत आलो आणि त्यानंतर काहीतरी केलं पाहिजे पण सापडत नव्हतं करण्यासाठी. मग ते आम्ही आमचे दुसरे मित्र म्हणजे बंधू नामदेवराव थोरात आणि गणेश वाघ, आम्ही 3 पण आणि अजून आमच्यावर काही सवंगडी होती, मित्र होते. तर आम्ही ते कामेरीला अख्खा मसूर खाण्यासाठी जात होतो. आणि ते अख्खा मसूर तिथं खाल्ल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कामेरीला, कराडहून कामेरीला जायचं, पेट्रोल घालवायचं, वेळ घालवायचा आणि तिथून अख्खा मसूर आपण खाऊन यायचं. सुंदर वाटत होता, बरोबर आहे. परत लक्षात आलं की वेळ वाचेल, पैसे वाचतील आणि हा आयटम आपल्याला कराडात इथं लोकांना देता येईल. त्या पद्धतीनं आम्ही ते कामेरीहून इथं अख्खा मसूर हे करण्याचे याची व्याप्ती महाराष्ट्रभर वाढवली जाईल. त्या गावात तुमच्या शिवराज ढाबा म्हणजे अख्खा मसूर म्हणून फेमस आहे किंवा तिथं तुम्ही सुविधा केलेली आहे. ते कशा पद्धतीने तुम्ही वाढवत गेलात? आता काय झालं, तिघांनी चालू केला, चालू राहायला. पहिलं सुरुवात म्हणजे आमच्याकडे तिघांच्याकडे सुद्धा भांडवल नव्हतं. मुळात मित्रमंडळीकडून आम्ही काही उधारीवर आणून नुसत्या शेडनेटवर चालू केलं. म्हणजे पत्रा सुद्धा टाकलेला नव्हता, भिंती बांधलेल्या नव्हत्या, नुसते कंपाऊंड अर्ध्या भिंती होत्या. साक्षीदार त्या अर्ध्या भिंती, तेच की भिंती बांधल्या नव्हत्या. त्यात आपण चालू केलं, ग्रीड टाकली होती खाली. आणि ते नंतर जसं लोकांना त्याची चव लागली आणि जसं जसं वाढत गेलं तसं थोडं थोडं डेव्हलप करत गेलो. आणि मग ते डेव्हलप झाल्यानंतर असं झालं की सगळ्यांच्या व्यवसायाच्या, हॉटेलच्या व्यवसायाच्या लोकांच्यावर बरोबर जायचं असेल तर आपल्याला तशा पद्धतीचं बांधकाम आणि तशा पद्धतीचं सोयीनुयुक्त आपलं हॉटेल करावं असं इच्छा झाली. आणि ज्यावेळेला तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी तुमचे शाखा आहेत, मग तुम्ही अख्खा मसूर आता एवढं चवीचा आणि सगळ्यांना आता आवडतो, तुमच्या हॉटेलला प्रचंड गर्दी असते, वेटिंगला लोक राहतात. मग हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही ते कसं पोच करता की तिथंच बनवलेलं असतं? हे नाही, मुळात आम्ही अख्खा मसूर मेन शाखेपासून चालू केला, परंतु ट्रायल म्हणून कराडमध्ये पार्सल दत्त चौकात पार्सल सेवा चालू केली, ट्रायल केली आणि त्या अतिशय बऱ्यापैकी लोकांना वरती जाण्यापेक्षा इथंच मिळतंय ते बऱ्यापैकी चाललं. त्यामुळं त्यानंतर मग मलकापूर, सातारा अशा पार्सल सेवा चालू केल्या. पण नंतर काही दिवसानंतर काही लोक म्हणायला लागले नुसती पार्सल आम्हाला नाही तर आम्हाला बसून खायला पाहिजे. तर ते बसून खायचा विषय आला त्यावेळेस मग आपण डायनिंग सगळीकडे चालू केले. आता ह्या व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. किती लोक आहेत आता साधारण? आत्ता आमच्याकडे म्हणजे फ्रँचायझीवाली सोडून आमच्याकडे स्वतःकडे 1000 कामगार आहेत. म्हणजे 1000 कुटुंबाचं आज तुम्ही
म्हणजे तसं मग तेच हातभार मॅनेजर लागलाय. वेटर पासून हेल्पर पासून ते मालकापर्यंत म्हटलं तरी चालेल. मग आता ह्या माध्यमातून आणखी तुम्ही समाजकार्याकडे कुठे वळलात किंवा तुमच्या नवीन नवीन काय केलं तुम्ही समाज? नाही, आता शेवटी समाजकार्य करत असताना आणि व्यवसाय करत असताना आर्थिक जरा लोकांना दिसलं की शिवराज ढाबा, आता परिस्थिती अशी झाल्या की समाजात एखादं कुठलं आर्थिक काम असेल तर ते प्रत्येकजण आपल्या ढाब्यावर यायला लागले, आम्हाला मदत द्या, हे द्या. तर त्याच्या पद्धतीनं उदाहरणार्थ खेळांची बक्षिसे, एखाद्या मंदिराचं काय जीर्णोद्धार, जीर्णोद्धार, परत म्हणजे मध्ये तुमचं महामारी आपली आपल्या कोरोनामध्ये कोरोनाची, त्यावेळेस लोक आपली होती त्यांना तसंच आपण फुकटच हे करत होतो. पण त्याचबरोबर प्रशासन, जी लोक बाहेरून राहिलेले आहेत ते इथंच अडकून पडलेत, अशा सर्वांना आपण मसुरा, पाण्याची बॉटल, ते सगळं चपाती वगैरे दिलेलं आहे जाग्यावर. त्यावेळेस आपण दिले, तो पण प्रयत्न झाला. म्हणजे गणपती मंडळ असतील, नवरात्र उत्सव मंडळ असतील, आपण कधी कोणाला नाही म्हणलो नाही, थांबलो नाही. म्हणजे आता व्यवसायातून समाजकारणाबरोबर आता तुम्ही राजकारणही करताय. तुम्ही आता सक्रिय आहात, राष्ट्रवादी पार्टीचे तुम्ही पदाधिकारी आहात किंवा माजी मंत्री बाळासाहेब पाटलांच्या बरोबर तुम्ही काम करताय. आता तुम्ही जे निवडणुकीला कराड नगरपालिकेच्या सामोरे जाणार आहात, मग तो प्रभाग कोणता आहे आणि त्याची कशी रचना आहे? तो प्रभाग 9 नंबर प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये रचना म्हणजे आमची त्यात 5-6 मंडळं आहेतच. जोडून पलीकडे व्यापारपेठ आहे, जोडून मंडई भाग आहे. म्हणजे अर्धा भाग मंडई व्यवसायाच्या बाजूला आहे, जेणेकरून मंडईचा आणि आमच्या वार्डाशी, निम्म्या वार्डाशी संबंध आहे की जे काही लोक आमचे मंडईमध्ये भाजीपाला विकून वगैरे व्यवसाय करून त्यांचा घर हे करत असतात. तशा पद्धतीने निम्मा भाग आहे. आणि निम्मा भाग आहे तो आपल्या व्यापारी आहे की जिथं कापड लाईन, सोन्याची दुकानं, किराणा माल वगैरे सगळं तिथं होतं. त्याचबरोबर आमच्या मेन इथं शेती व्यवसाय आहे. शेती असल्यामुळं ऊसांची बिलं आली वगैरे तर तो आपल्या बाजारपेठेतून खप होतो. असे एकामेकाचं तिथं हे साखळी आहे. पण आता ज्या वेळेला तुम्ही या 9 नंबर प्रभागात तुम्ही उमेदवारी दाखल करणार आहात, त्या प्रभागामध्ये तुम्हाला आत्ता काय समस्या वाटतात किंवा आतापर्यंतच्या कार्यकालात काही त्या समजा पूर्ण झाल्या नसतील आणि त्या करायच्या बाकी आहेत आणि त्या करण्यासाठी कदाचित तुम्ही आता उमेदवारी पण दाखल करताय आणि तुम्ही त्या पूर्ण करणार आहेत, अशा काही समस्या जाणवतात का? कराड नगरपालिकेचे इलेक्शन आणि आमचा प्रभाग ह्याचा जर मेळ गाठला तर कराड नगरपालिकेच्या माध्यमातून तशा पद्धतीने, ज्या पद्धतीनं प्रभाग क्रमांक 9 मध्ये काम झालेलं नाही ते काम आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आणि माझ्या अभ्यासानुसार असा विषय आहे की मी तो प्रभाग क्रमांक 9 डिजिटल पद्धतीनं करायचं डोक्यात आहे. अरे वा. की त्या प्रभागमध्ये आमच्या सगळ्या प्रकारचे लोक आहेत, हिंदू, मुस्लिम, म्हणजे हिंदू आली की ओबीसी आली, ओपन आली, सर्व प्रकारचे. म्हणजे आमचा कुंभार समाज आहे, आमचा कोष्टी समाज आहे, जैन समाज आहे, म्हणजे बरीच सर्व समाज तिथं असल्यामुळे. आणि तसं आमच्या प्रभागात शिक्षित लोक आहेत. काही मुलं आय टीला पुण्याला वगैरे आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला सुधारणा
पुण्याच्या पद्धतीनं म्हणजे पिंपरी चिंचवड वगैरे आहे बरोबर. तशा पद्धतीनं व्हायला पाहिजे, ती झालेली नाही, ती करण्याची माझा मानस आहे. निश्चितच. कारण जर डिजिटल करायचा विचार असेल, कारण जसं गावच्या गाव आता खेडेगाव असेल तर ते डिजिटल करायचं, तर तुम्ही आपला प्रभाग डिजिटल करायचा विचार करताय, ही सुद्धा खूप स्वागताची बाब आहे. आणि आजपर्यंत कुणी असा विचार मांडलेला नाही अजून की आपला माझा प्रभाग डिजिटल झाला पाहिजे. त्याबद्दल खूप म्हणजे हे वाटलं. आता आपण प्रभागाच्या दृष्टीने तुम्ही ज्या समस्या सांगितलेल्या आहेत किंवा प्रभागात आपल्याला काय करायचं आहे, कारण कराड नगरपालिकेला देश पातळीवरती प्रथम क्रमांक मिळालेले आहेत. त्यातलं स्वच्छ सुंदर कराड असं आपण अपेक्षित करतो, जसं नागरिक करतात तसं सर्व नगरसेवक जरी झाले तर त्यांना वाटतं की आपल्या शहराचा नावलौकिक व्हावं. मग आता शहराच्या दृष्टीनं अशा काही समस्या तुम्हाला जाणवतात का, त्या आधी सोडवल्या पाहिजेत? तर अशा काही समस्या तुमच्या डोळ्यापुढे आहेत? शहराच्या टोटल समस्या आहेत माझ्याजवळ, परंतु आत्ता तूर्त तरी आपण प्रभागाचा विचार करायला लागलेला आहे. आणि प्रभागाचा विचार करताना प्रभागामध्ये आपल्याला आता काय कमी पडतंय, काय रस्ते, गटर, पाण्याचे प्रश्न, त्यासाठी आपण प्रयत्न राहणारच आहोत. आता मध्ये म्हणजे असाच प्रश्न झाला की जो पाण्याची लाईन वाहून गेली कराडची, बरोबर. मग त्यावेळेस परिस्थिती अशी झाली की लोकांना पाणी मिळत नव्हतं. तर त्यावेळेस आपण बाहेरून टँकर विंकर आणून प्रभागासाठी सगळीकडे पाणी, प्यायला पाणी वगैरे सगळ्यांना दिले. त्याचबरोबर असंच महामारी झाली ह्याची, कशाची, करोनाची. लोकांना त्यामध्ये जीव घालवायला लागले, काही जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यामध्ये असं झालं एकदा की आमचा गब्बर ग्रुप म्हणून आहे, त्याचे ॲडमिन राहुल चव्हाण आहेत, त्यांनी नुसते एक पोस्ट टाकली ग्रुपवर की आपल्या कराड शहरामध्ये लोकांना ऑक्सिजनची कमतरता आहे, बरीच लोक ऑक्सिजन नसल्यामुळं गेले, मरण पावलेले आहेत, तर त्यासाठी काहीतरी करता येईल का. तर त्यावेळेस मी, आमचे नेते सुभाषराव पाटील काका आणि मी, आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतला आणि त्यांनी एक ऑक्सिजन मशीन व मी म्हणजे आमच्या शिवराज ढाबामार्फत तिघांनी, नामदेव थोरात, गणेश वाघन, मी असे मिळून दोघांनी 2 मशीन पहिल्यांदा गब्बर ग्रुपला च्या वतीनं नगरपालिकेला दिल्या की त्या तुम्ही कुठं अडचण येईल तिथं द्या म्हणून. निश्चितच. कारण प्रत्येकजण कोरोनाच्या काळात एकमेकाला मदतीसाठी धावतच होता. कारण ज्याला जे शक्य आहे त्यांनी ते केले, प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी त्याने धडपडत होते. आणि कराडमध्ये तसं गब्बर ग्रुप खूपच ॲक्टिव्ह आहे आणि ज्या ज्या वेळेला फेसबुक उघडून बघितलं तर गब्बर ग्रुपचं जे कार्य आहे ते सर्वांसमोर येतं. आणि निश्चितच अशी चांगली लोक तुम्ही एकत्रित करून किंवा त्यांच्या हाकेला तुम्ही साथ देऊन लोकांना मदत करताय, त्यांना उभं करताय, हे खूप कौतुकाची बाबच आहे. पण ज्यावेळेला आता तुम्ही प्रभागात तुमच्या एकूण लोकसंख्या, मतदारसंख्या किती आहे आणि 2 म्हणजे 2चा प्रभाग आहे, 2 उमेदवार, मग दुसरा उमेदवार तो कोणत्या, स्त्री आहे, पुरुष आहे, कशा पद्धतीचा आहे? आता तसं अभ्यास केला तर प्रभाग क्रमांक 9 हा कराडमधील सर्वात मोठा प्रभाग आहे. म्हणजे 5900 पर्यंत त्याची मतदारसंख्या आहे. कारण एवढा मोठा प्रभाग 2च्या मानानं कुठे नाही, कारण 15 नंबर आहे तिथे 3 संख्या आहे, त्यामुळे तो जरा जास्त आहे. पण 5900च्या ह्यानं 9 प्रभाग मोठा आहे. आणि त्या प्रभागामध्ये आता ओपन पुरुष आणि ओपन महिला असे दोन्ही पडलेले आहेत.
त्यामुळं आपल्याला आता आपल्या समोर आपल्या जोडीला कोणीला अजून आपण ठरवलेलं नाही, कारण तशा पद्धतीनं चर्चा होतील. वरती बाळासाहेब पाटील नेते आमचे सुभाषराव पाटील, पार्टीचे अध्यक्ष जयंत काका पाटील हे ठरवतील कोणावर युती करायची काय आणि माझ्यावर कोण द्यावा हे त्यांच्या ह्याच्यापासून आपण. तुमच्या घरातच आता नगराध्यक्षपद होतं, तुम्हाला पार्टीकडून काही असं आहे का किंवा नगराध्यक्षपदासाठी पण तुम्ही प्रयत्न करावा असं काय? नाही, अजून तशी काय परिस्थिती समोर आलेली नाही, अजून कुणाचं काय ठरलेलंच नाही. त्यामुळं माजी मंत्री बाळासाहेब पाटील जे सांगतील त्याप्रमाणे आपण चालायचं. बरोबर आहे. इच्छा सगळ्यांची असती, परंतु इच्छेप्रमाणे नाही. आत्ता कराड शहराची परिस्थिती काय आणि त्या पद्धतीने ते सांगतील त्याप्रमाणे आपण चालायचं. मग आता बऱ्यापैकी BJPकडे बरेचसे नगरसेवक, बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी गेले, आता म्हणजे ओघ चालू आहे त्यांच्याकडे समजा. अशा काळात तुम्हाला कधी काही ऑफर वगैरे आली का कुठून काय? ऑफर असं विषय नाही, पण ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या वार्डनुसार रचनेनुसार ज्याचा त्याचा अभ्यास असतो, त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी त्या पक्षात जात असतो. त्याला प्रत्येकाला राजकारण करायचं म्हणल्यानंतर स्वतः कसा निवडून यावा ह्या अपेक्षानं आणि ते कुठे गेल्यानंतर निवडून येतो ह्यासाठी जाण्या येण्याची भूमिका आहे. आता तुमच्या प्रभागात मंडई पण येते. हो, हल्ली मंडईत म्हणजे आतमध्ये जे लोक बसतात त्याच्या कितीतरी जास्त पटीनं अगदी प्रभात टॉकीज आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा फुलेंचा पुतळा असेल, ह्या भागात सगळीकडं मंडई आता बसते. मग तुमच्या प्रभागात जर मंडई येते तर त्या प्रभागासाठी किंवा त्या भाजी विक्रेते येणारे असतील, खेड्यापाड्यातून येतात, तर त्यांच्यासाठी तुमच्या डोक्यात काय असं ब्ल्यू प्रिंट आहे का, बाबा असं आपण करू शकतो या लोकांसाठी? आता मुळात म्हणजे 9 वर्ष मी नगरपालिकेपासून वंचित आहे. तर आता जो विषय आहे लोकांच्या, शेतकऱ्यांचा, व्यापाऱ्यांचा, तो विषय मी नंतरच्या काळात त्याच्यासाठी प्लॅनिंग केलंय. ते मी केल्याशिवाय बोलणार नाही असं माझ्या डोक्यात आहे. ते प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात. बरोबर आहे. आधी केले मग सांगितलं असं या उक्तीप्रमाणे तुम्ही अगदी योग्य म्हणजे एकदम पोलाईट आणि पॉलिटिकल उत्तर दिलेलं आहे, तरी बरोबर आहे. पण इथून पुढं आता तुम्ही निवडणुकीला म्हणजे एकतर कालावधी कमी आहे, 10 तारखेपासून फॉर्म भरायचा आहे आणि प्रचाराला खूप कमी वेळ लागणार आहे. आता तुम्हाला तुमचा प्रचार करायला फारसं असं काही नाही, तुम्ही सर्वश्रुत आहात. तुम्ही उभा राहिला की बऱ्यापैकी सगळ्या कराडलाच समजणार आहे. तर ह्या वेळेला प्रचाराला तुम्ही सामोरे जाताना तुमचा पार्टीचा अजेंडा काय आहे? मुळात पार्टीचा अजेंडा ठरेल, कारण 9 वर्ष म्हणजे 4 वर्ष असे प्रशासकीय गेले, पण 5 वर्ष जो काही कारभार झालाय ते पार्टीच्या आमच्या पार्टी अध्यक्षांनी ते सगळे मुद्दे काढलेत. त्यांचे जाहीरनामे काय असतील ते सगळे झाले. तूर्त तरी मी माझं सांगू शकतो. तो प्रभागाचा अजेंडा म्हणत होता आपण, तर तो कशा पद्धतीनं तुम्ही काय करणार आहात आणि राबवणार? आता मुळात म्हणजे 2016ला जे इलेक्शन झालं त्यामध्ये पराभव झाला, परंतु पराभव झाला तर मी काही थांबलो नाही, खचलो नाही. जो आपलं नेहमीचं समाजकार्य चालू होतं ते चालू ठेवलं. त्याच्याबरोबर मला माध्यम मिळतं शिवराज ढाबेचं, त्यातून कामं करत गेलो. पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस सत्तेत होतो त्यावेळेस काही नगरपालिकेच्या माध्यमातून काही लोकांना कामं दिली, म्हणजे काम केलं त्यांचं. आणि नंतर शिवराज ढाबेच्या माध्यमातून कमीत कमी 125 लोकांना ते 150 लोकांना आत्ता आपण
काम वगैरे दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं काहीतरी पोटपाणी चालावं ह्यो विषय आपण ठेवूनच केलेला आहे. परंतु अजून माझी अशी खंत आहे की अजून माझ्या प्रभागामधले काही मुलं असे बेरोजगार राहिले नाही पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं करायचं ते सगळं डोक्यात माझ्या आहे. आता तुमच्याकडं पाहिल्यावरती खूप छान म्हणजे असं एक समाधान वाटतं. तुम्ही एवढे व्यावसायिक आहात, यशस्वी उद्योजक आहात, तुम्ही राजकारणात आहात, समाजकारणात आहात, होता होईल तेवढं लोकांना मदत करता. परंतु त्याचा कुठेही आविर्भाव, अहंकार हा तुमच्याकडे कधी दिसत नाही. तुम्ही कुठेही थांबलात, कुठेही गाडीतून जात असला तर जे लोकांशी बोलणं असतं, गाडी थांबवून त्यांच्याशी संवाद साधणं असतं, हे कसं जमतं? आणि तुम्हाला दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस असं म्हणतात. मग कुठलेही लोक असोत, कोणत्याही पक्षाचे असोत, ते तुमच्या बरोबर कसे राहतात? याचं इंगित काय, ज्याला काय आपण म्हणतो, त्याचं सूत्र काय, तुम्ही कसं जुळवलंय? आता मुळात म्हणजे मी पहिल्यापासूनच जो माझ्या बरोबर आला कायम, जो माझ्याबरोबर मित्र झाला, तो आतापर्यंत कायम मित्र आहे. विरोधक कधी झाला नाही, कधी मी सोडलेला नाही. जे जे आतापर्यंत जे आले ते जुळणीत माझ्याच आहेत. उदाहरणार्थ मी पराभव झालो, पण पराभव झालो म्हणून विरोधक कधी झालं नाही. त्यांच्याबरोबर खेळीमेळीनं आजपर्यंत चालत आलो आम्ही आणि चालत राहतो. आणि कुठल्या पक्षातला आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या ह्याचा म्हणजे गोरगरीब अशा पद्धतीतला आहे, असा कुठलाही भेदभाव नसतो. आणि माझा मित्र हा मित्रच असतो. आणि मग सर्व धर्म समभाव अशा पद्धतीनं असतो. आणि आपण काय, आपण सर्व भारतीय आहोत अशा पद्धतीनं आपण, माझं कायमचं रुटीन असतं, तिरंग्यावरच जायचं आणि सर्व धर्माचे आपले मित्र आहेत आणि सगळ्यांच्यावर खेळीमेळीत राहायचं. निश्चितच, कारण तुमच्या नेहमीच कायम आम्ही पाहतो ते तिरंगा इथं तुम्ही लावलेला असता. म्हणजे तो देशाभिमान असो किंवा सर्व तुम्ही म्हणता तसं जाती धर्माचे लोक असो, हे माझे मित्र आहेत आणि मित्रासारखं तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करताय. आता जाता जाता आम्हाला थोडंसं असं तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार बंधू भगिनींना आपण काय आवाहन करणार आहात, काय निवेदन करणार आहे, ते आपण त्यांना आवाहन करावं असं या ठिकाणी मला वाटतं. निवेदन म्हणजे पहिल्यांदा मुळात एक विषय तुम्हाला सांगायचा राहिला. हां, बोला. मी जो आत्ता आहे तो माझ्या प्रभागातील सगळा युवा वर्ग माझ्या आत्ता पाठीशी आहे. त्याची कारणं पण आहेत. कारण युवक अजून काही बेरोजगार आहेत, काही रोजगार झाला, पण त्यांच्या अडीअडचणी काय असतात त्या सर्व पूर्ण मला माहिती झालेल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या अडीअडचणी दूर करत करत कधी त्यांना अडचण आली, 2 वाजता फोन केला, 3 वाजता फोन केला, तर मी तो रात्री कलेक्ट करून त्यांचा काय प्रश्न आहे तो बघून, जर वेळ आली तर जे कुठं जिथं आहे तिथं जाऊन ते मी पूर्ण करत होतो आणि करतो. त्यामुळं युवा वर्ग, मग तो कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही धर्माचा असो, तर ते सर्व आपले युवक आत्ता तरी माझ्या पाठीशी आहेत. आणि त्यांच्यासाठी म्हणून ही निवडणूक लढवणार आणि निवडणूक लढवून त्यांच्यासाठी काय अडीअडचणी त्यांच्या ज्या आहेत त्या पूर्ण करणार. त्याचबरोबर जो महिला वर्ग आहे प्रभाग क्रमांक 9 मधील, तर त्या महिला वर्गासाठी छत्रपती प्रतिष्ठान किंवा छत्रपती महिला मंच हा मी स्थापन करायच्या आत्ता ह्याच्यात आहे. पण आता हे इलेक्शन 1 महिनाभर आहे म्हणून थांबले, त्यासाठी नाही तर तो एक ज्यांना की महिलांना अडचण, युवक वर्गांना अडचण होऊ नये, त्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यातून ते एक स्थापन करणार आहे. निश्चितच आता 10 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल होईल. त्यापूर्वी आपल्याकडून एखादं वोट अपील पण व्हावं असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. म्हणजे प्रभागातील लोकांना निवेदन असं काही तुमचं
करायचं असेल तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोच करू आपण. आता इलेक्शन आलं म्हणले की ते पॅम्पलेट्स फिरणं, सगळ्यांच्या गाठी भेटी घेणं, त्यांच्याशी संवाद साधणे, कुणाच्या अडचणी काय आहेत ते बघणे. तर आपण अडचणीला त्यांच्या आहेत ते सगळे बघून आणि त्यात एक मुद्दे आपले जे आहेत त्यांना समजावून की बाबा अशा अशा पद्धतीनं आहे, तर मी त्यांना सरळ समोर जाऊन सांगणार की मी प्रताप साळुंखे, मी या प्रभागात मला निवडून द्या आणि माझ्या सहकार्याला, तर आम्ही ह्या प्रभागाचा चांगल्या पद्धतीनं विकास करू, कोणाच्या अडचणी आम्ही दूर करू, असं एवढं सांगून आवाहन करतो की आम्हाला यावेळेस मतदान करावं. धन्यवाद. निश्चितच आपण पाहिलं असेल, एवढ्या दिलदार मनाचा माणूस आहे. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस हे मी तिसऱ्यांदा बोलतोय, कारण का तसे ते व्यक्तिमत्वच आहे. डाऊन टू अर्थ म्हणतो आपण, ज्याला अगदी सर्वसामान्यांच्या बरोबर हसत खेळत असणारा व्यक्तिमत्व हे प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणुकीला सामोरं जाणार आहेत. कराड नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीसाठी ते उमेदवार म्हणून असणार आहेत. तर त्यांच्याशी आज या ठिकाणी आपण दिलखुलास बोललेलो आहोत. त्यांनी आपलं मतं व्यक्त केलेले आहेत. त्यांना या निवडणुकीमध्ये यश मिळावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आपण आमच्याशी बोललात, चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.